दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि प्रत्येक घरात उत्साह तसेच आनंद भरून देणारा सण आहे। या मंगलमय सणाचा आनंद समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने कोथरूड बावधन परिसरात गेली 10 वर्षे सातत्याने राबवण्यात येत असलेल्या दिवाळी सरंजाम वाटप उपक्रमास यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत। नगरसेवक किरण दगडे पाटील आणि बावधन गावच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी 2018 साली सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आजही त्याच उत्साहाने सुरू आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी मोफत दिवाळी सरंजाम भेट किट वाटप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा उपक्रम स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड डेपो येथे सायंकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शुभ हस्ते दिवाळी सरंजाम किट वाटून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत कोथरूड परिसरातील हजारो गरजू नागरिकांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले। नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राबवलेल्या या महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी, महिलांनी तसेच सर्व मान्यवरांनी मनपूर्वक कौतुक केले। दिवाळी सरंजाम किट वितरण सोहळ्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षापूर्वी आम्ही आपले त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या हस्ते आम्ही याची सुरुवात केली होती। कोविड असताना सुद्धा मला वाटतं बापट साहेब, दानवे साहेब मास्क लावून आम्ही या ठिकाणी ते आपलं दिवाळी सरंजाम असं अविरत असं आम्ही चालू ठेवलं। ह्याच्या मागे फक्त एकच आहे की बाबा माझ्या महिला भगिनींची दिवाळी गोड व्हावी, एक चांगली व्हावी या हेतून आम्ही हा उपक्रम गेल्या 10 वर्षापूर्वी चालू केलेला आहे। आज या ठिकाणी खूप आनंद होतोय, कारण की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा विचार केला नव्हता काय होईल, पण मी तेव्हा एकच बोललो होतो, मी निवडणुकीत जे काय होईल पण मी तुमची दिवाळी दरवर्षी अशी गोड करेल, आणि दिलेला शब्द आज मला वाटतं पूर्ण झालेला आहे। याचा मला खूप आनंद होतोय। म्हणजे हे प्रेम बघूनच एक ताकद भेटते किंवा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण की एवढं प्रेम आज माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाला नगरसेवक केलं। मी राहिला बावधन सरपंच होतो, या भागात मला नगरसेवक केलं। मग हे जे प्रेम मला या ठिकाणी दिलं, यासाठी मला जे काही शक्य आहे ते मी करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो। आम्ही तर आता या ठिकाणी दरवर्षी कोविड मध्ये सुद्धा हॉस्पिटल बनवलं। आता पण आपण जे पावसामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांसाठी, आम्ही जवळजवळ तुम्हाला एक सांगतो फाउंडेशन आता ते मला काही जाहीर करायचं नाही मी दिलेलं, पण जवळजवळ 10 लाखाची मदत, हे 10 लाखाचे किट मी पाठवून दिलेले आहेत। कोथरूडचे कार्यक्षम नगरसेवक किरणजी दगडे पाटील, त्यांच्या सौभाग्यवती पियुषाजी दगडे पाटील यांनी हा सोहळा, अनेक लोक काय काय म्हणत असतील की हा सोहळा बंद होईल किंवा काय होईल, पण अविरतपणे इतक्या वर्ष त्यांनी हा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। मागच्या इतक्या वर्षापासून हा कधी बंद पडलेला नाही, आणि इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरती, माता भगिनींच्या चेहऱ्यावरती जे आनंद दिसतोय ते मला वाटतं किरण दादा आणि त्यांच्या कार्यामुळे इथल्या भारतीय जनता पार्टी, महायुती आणि किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी इथली जनता कायम राहील एवढंच मी सांगतो। माणूस म्हणून सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला, आत्ताच किरणजींनी सांगितलं, परंतु इथल्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून किरण दादाला जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। जय हिंद।